शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। भविष्यात हिंदी भाषेची परीक्षा आवश्यक आहे का हे मी पडताळून पाहणार अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली। दरम्यान हिंदीच्या परीक्षेविरोधात मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता। राज्य सरकारच्या वतीने शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी 28 जूनला आयोजित केलेली हिंदीची परीक्षा स्थगित करण्यात आली। हिंदी भाषेच्या परीक्षेसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मंत्री उदय सामंतांनी राज्य सरकारने परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलंय। मी आता आमच्याच प्रधान सचिव मराठी भाषेच्या जे किरण कुलकर्णी आहेत त्यांच्याशी चर्चा केली। जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे। सरकारच्या घोषणेमुळे राजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी यांना ही परीक्षा द्यावी लागणार होती। मात्र राज्य सरकारच्या या निर्णयानंतर ठाकरेंची शिवसेना मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी भाषा वादाला तोड फुटण्याची शक्यता होती। हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही। मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे। हिंदी असेल इंग्रजी असेल या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे। हिंदी भाषेची सक्ती करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो की परीक्षा त्वरित रद्द करावी, अन्यथा परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील। राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते, इंग्रजी यावीच लागते। मात्र आता शासकीय कर्मचाऱ्यांची घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय।